जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मृतसंचक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधा यकीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परेपावी प्रेमग्रासा महाराज सद्गुरु रामदास ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता अनेन प्रियतां देवो च भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती चिंतन करतोय। दशक 16वा आणि समास 6वा सुरू आहे। पहिल्या झालेल्या थोड्या ओव्या वाचतो ना पुढचं सुरुवात। धन्य धन्य हा वायो देव याचा विचित्र स्वभाव वायो करता सकळ जीव वर्तती जनी श्रीराम। वायो करता श्वासोच्छ्वास नाना विद्यांचा अभ्यास वायो करता शरीरास चलन घडे श्रीराम। चलन कर्कश वायो देवदत्त धनंजयो ऐसे हे वायोचे स्वभाव उदंड असते श्रीराम। धन्य धन्य हा वायुदेव याचा विचित्र स्वभाव वायो करता सकळ जीव वर्तती जनी। आपल्या शरीरामध्ये प्राणवायू आहे म्हणून हे आपलं शरीर चालतंय। या वायूसाठी प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा असं जे म्हटलं जातं ते या प्राणातले पहिला प्राणवायू म्हणजे श्वास आत घेणं जगणं त्याच्यासाठी लागणारा वायू तो प्राणवायू म्हणजे प्राणाचं रक्षण करणारा वायू प्राणवायू। त्यानंतर वायूला आणखीन काय काय कामं सांगितली तर अन्न पोटात ढकलणं एक त्याचं काम आहे। म्हणजे तर कशात घास अडकला आपण म्हणतो म्हणजे खाली ढकलायला पाहिजे तो। त्यानंतर दुसरं काम आहे त्याला ग्राइंडिंग करणं दळण दळणं ते अन्न पचवणं त्यानंतर त्यातली दूषित द्रव्य बाहेर टाकणं त्यानंतर म्हणजे त्यानंतर अपानवायू आहे आणि व्यानवायू आहे। व्यान म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून ते मस्तकापर्यंत जी संवेदना जाते त्याला व्यानवायू म्हटलंय। हा व्यानवायू सर्वांगात भरलेला आहे।
मग असे हे जर शरीरातले वायू, ज्या वायूवरती आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया चालू ते जर पुष्ट असतील तर शरीर चालेल. एखाद्या वायूचं काम थांबलं तरी पंचायत आहे. घास घेण्याचंच काम थांबलं, पुढचं काय आहे म्हणले नळेकांडी लावून आत सोडावं लागेल. बरं आत गेलं, ग्राइंडिंग नाही झालं, बाहेर काढावं लागेल त्याला कुठल्या तरी मार्गाने. म्हणजे ही सगळी कामं महत्वाची शरीरातली. शरीरामधलं शुद्ध रक्त सर्वांगाला पोहोचवण्याचं काम आहे ते व्यानवायू करतो, समान वायू. मग आता हे जर काम त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर मग काय म्हणतात ब्लॉकेज झाले. म्हणून हे सगळे पुष्ट झाले पाहिजेत वायू. म्हणून त्याला आपण नैवेद्य दाखवताना म्हणतो प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. वायू करता श्वासोश्वास नाना विद्यांचा अभ्यास, वायू करता शरीरास चलन घडे श्रीनाम. शरीरामध्ये हा प्राणवायू आहे आणि नाना प्रकारचे त्याची कामं आहेत म्हणून शरीर चालतं. म्हणून नाना प्रकारचा आपण अभ्यास करू शकतो. तुम्ही घरून मंदिरात येऊ शकता, मी पण येऊ शकतो, तुम्ही बसू शकतात, मी बसू शकतो, तुम्ही ऐकू शकतात, मी बोलू शकतो. हे सगळं त्या वायूचं काम. चलन वळण प्रसारण, आपण चालणं असो, इकडनं इकडं वळणं असो, प्रसारण, म्हणजे थोडा श्वास आत घेतला की प्रसारण होतंय. हे सगळी कामं आहेत. चलन वळण प्रसारण निरोधन आणि आकोचन. निरोधन आपल्याला त्या आतल्या शरीराच्या इंद्रियावरती निरोधन म्हणजे नियंत्रण पाहिजे ना. आपण म्हणतो वाटेत काही लागली गडबड पोटात थांबा, घरी गेला होतो म्हणजे काय, मग तोपर्यंत तुमचं निरोधन आलं का नाही, म्हणजे तुम्ही तेवढं अडवून धरलं त्याला, मग हे निरोधन वायू. चलन वळण प्रसारण निरोधन आणि आकोचन, प्राण अपान व्यानुदान समान वायू श्रीराम. नाग कूर्म कर्कश वायो देवदत्त धनंजयो, ऐसे वायूचे स्वभाव उदंड असते श्रीराम. हे मुख्य वायू झाले. त्याचे उपवायू आहेत, त्याला म्हणतात नाग, कूर्म, कर्कश वायू. त्यांच्याकडे कामं दिलेली आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांकडे कामं दिली आहेत वायूची. ते आपापले कर्म करतात. वायू ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवता स्फुराला. वायू कुठनं निर्माण झाला? ब्रह्मांडातनं निर्माण झाला. म्हणजे आकाश, आकाशातनं वायू आहे. आणि मग त्याने काय केले, सगळ्या देवतांना वायूचाच आधार आहे. जेव्हा इंद्राने मारुतीला वज्र मारलं, केव्हा मारलं? अहो ज्या वेळेला मारुतराय जन्माला आले त्यावेळेला त्यांना वाटलं हे आकाशात काहीतरी कलिंगड दिसतंय म्हणून त्यांनी उडी मारली. ते सूर्यमंडळावरच. तिथे राहू आला होता, म्हणजे ग्रहणाची वेळ होते, राहू त्यांच्याचं युद्ध होतं. राहूच्या मदतीसाठी, केतूच्या मदतीसाठी इंद्र देवता येतात. मग त्या देवांचाही पराभव मारुती करतो. मग इंद्राचं वज्र लागतं आणि मग तो कटांगळ्या हात वरनं आकाशातनं खाली येतो. वरच्यावर वायू देवता मारुतीला वरच्यावर पकडते, कारण वायुपुत्र हनुमान आहे, पकडतो. आणि वायू काय करतो, सर्व देवतांचे श्वास निरोधन करतो. कोणाला श्वासच घेता येत नाही, आपण म्हणतो दम लागला, श्वासच घेता येत नाही. सगळे देव कासावी झाले, आले शरण, म्हणले बाबा हा वायू मोकळा कर, श्वास तरी घेऊ दे आम्हाला. ब्रह्मांड देवता स्फुरवला. ह्या ब्रह्मांडात जेवढ्या देवता आहेत ना त्या वायू तत्वावर चालतात. त्यांनी निरोधन केलं की नाही वायूने, मग सगळे देव आले शरण. ब्रह्मांड देवता स्फुरवला, तेथून पिंडी प्रगट झाला. त्या देवतांनाही वायूचाच आधार आहे आणि पिंडी म्हणजे हा देह, याच्यामध्ये सुद्धा तो वायूच आहे. ब्रह्मांडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी.
स्वर्गलोके सकळ देव तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकेचे मानव विख्यात राजे श्रीराम. मग ते स्वर्गातले देव असो किंवा दानव असो किंवा मृत्यूलोकातले मानव असो, मोठमोठे पराक्रमी राजे असो, मानवातलं श्रेष्ठ म्हणजे शक्तिशाली, या सगळ्यांना त्यांची शरीर जे चालते त्याला वायूच कारण आहे. स्वर्गलोके सकळ देव तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात राजे श्रीराम. नरदेही नाना भेदे अनंत भेदांचे श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करते श्रीराम. आता मनुष्य म्हणला तर मनुष्यात सुद्धा अनेक प्रकारच्या देहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणाचा स्थूल आहे, कोणाचा कृश आहे, कोणी काळा आहे, गोरा आहे, काय आहे, असे वेगवेगळे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी. आपण म्हणतो ही माणसं इकडची ती तिकडची असं ओळखतो, ही कुठली भागातले. मग माणसामध्ये भेद म्हणजे त्याच्या शरीर परत्वे देश परत्वे पडलेला भेद. नरदेही नाना भेदे अनंत भेदाचे श्वापदे. बरे हे जे प्राणी आहेत याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे भेद आहेत. एकदम बारीक प्राणी आहे, नंतर त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा भेद आहेत. कसे? शरीर परत्वे. अनंत भेदांचे श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडती. मग वनचर, वनात राहणारे वनचर असो, पाण्यात राहणारे जलचर असो, ते सगळेजण आनंदाने क्रीडा करतात. त्यांच्या शरीरातला प्राणवायू चालू आहे म्हणून. त्या समस्तामध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे, उडती वन्नीचे उबाळे वायू करता श्रीराम. सर्व सांदी कोपऱ्यात राहणारे प्राणी असोत का अग्नीचे उडणारे असे लोळ असोत, ते कसे उडतील वरती? अग्नी असा वरती भडकतो, आपण म्हणतो होळीला पेटवतो ते, म्हणजे आपण म्हणतो अग्नीचे लोळ चालले आकाशाकडे. मग आता हे वरती कसे जातात? त्याला वायूच आहे. वन्नी उठती वन्नीचे उबाळे वायू करता श्रीराम. वायू मेघाचे भरण करी. वायूच समुद्रातनं पाणी काढून घेतो आणि मेघाला मेघाच्या रूपाने वरती आकाशात घेऊन जातो. त्याला घेऊन जाणारी शक्ती वाराच आहे, वायुदेवच आहे. वायू मेघाचे भरण करी, सवेची पिटून पडते सारे, वायू ऐसा कारभारी दुसरा नाही श्रीराम. हाच मेघ तयार करतो कोण? वाराच. आणि त्यांना पुन्हा ढकललं की ते वाऱ्यातला पाऊस पुन्हा खाली पडतो. म्हणजे आपण काय म्हणतो, वादळ सुटलं बाबा, वारा आला बाबा, आता बघा पाऊस येईल. म्हणजे त्या ढगांना इकडून तिकडे नेणारा तोही वाराच आहे. नाही तर एकाच ठिकाणी पाऊस पडला असता. वायू मेघाचे भरण करी, सवेची पिटून पडते सारे, वायू ऐसा कारभारी दुसरा नाही श्रीराम. परी ते आत्मयाची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही. आता ही सगळी आत्म्याची सत्ता आहे. आत्म्याच्या सत्तेने सगळं चाललंय ना. देहात्मा, आपल्या देहात आहे तो देहात्मा, दुसऱ्याच्या देहात आहे तो परमात्मा, विश्वात आहे तो विश्वात्मा, ब्रह्मांड आहे तो, असा तो आहे तो एकच आत्मा. पण ज्याच्यामध्ये आहे तेवढ्या देहापुरतं त्याला ते म्हटलं की देहात्मा, परमात्मा, विश्वात्मा, जगतात्मा. परी ते आत्मयाची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परी व्यापकपणे असमर्था तुलना नाही श्रीराम. पण व्यापकपणाने जर विचार केला, मोठा विचार केला तर लक्षात येतं की या वायुदेवाला त्याची तुलना करता येईल असं जगात दुसरं काही नाही. तुलना नाही श्रीराम. गिरी होऊन दाट फौजा, मेघ उठले लोकाचा, गरजो गरजो तडक विजा, वायुबळे श्रीराम. आकाशातनं फौजा निघाल्या कोणाच्या? वायुदेवाच्या. आणि ते
ढगाला लोटत लोटत नेतात, जिथे पावसाची आवश्यकता आहे तिकडे पाऊस पाडतात. कशासाठी? मेघ उठले लोक काजा, लोकांचं कल्याण व्हावं, लोकाला पाणी मिळावं, शेतीला पाणी मिळावं, जनावरांना पाणी मिळावं, झाडांना पाणी मिळावं. म्हणून म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी हे मेघ काम करतात, वायुदेव काम करतो. हा वायुदेव सुद्धा बघा, आपण पतंग उडवतो का नाही, तो वायुदेव त्याला वरती घेऊन जातो का नाही. नेई मला तुझ सवे प्रतिभा विहंगा, नेतो जसा सदय वात नभी पतंगा, संगे तुझ्या सहज जाईन उंच उंच. त्या सांगतो तुझ्यावर मी पण येतो बरं का, पतंगाला सांगतो त्या वायुदेव तुला घेऊन चालणार ना, तुझ्यावर मी पण येतो. संगे तुझ्या सहज जाईन उंच उंच. तिथून आकाशात ना बघेल कसं दिसतंय जग, पाहीन तेथून कसे दिसतात लोक. घेईन इंद्रधनुष्य हातात. मग तो म्हणतो पुढे जाऊन मी इंद्रधनुष्य हातात घेऊन. म्हणजे जसं संतांच्या संगतीने सामान्य मनुष्य परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो, तसं हे वाऱ्या, हे वायुदेवा, तुझ्या संगतीने शुल्लक असलेला हा पतंग म्हणजे एक कागद आहे, तुझ्या संगतीत आला की तो आकाशात जातो. कसा? नेई जसा सदय, म्हणजे सज्जन लोक जसं सामान्य माणसाला भगवंतापर्यंत घेऊन जातात, तसा हा वारा त्या कागदी पतंगाला आकाशात घेऊन जातो. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा ये ब्रह्मांडी नाळा का नाना कळा वायू करता श्रीराम. ह्या वायुदेवतापासूनच चंद्र सूर्य सगळे तयार. एकवटले ते निवडे ना, कालवले ते वेगळे होईना, तैसे बेंचाडना ना केविकळे श्रीराम. सगळं एकवटलंय, आता ते वेगळं करता येत नाही म्हणाले. म्हणले असं एकवटलं आणि वेगळं का करता येत नाही, आम्ही धान्य तर निवडतो म्हणाले सगळं. कृष्ण जेवायला बसला, आईला म्हणलं आई हे सगळे पदार्थ वेगवेगळे केलेस तू. इकडे काय म्हणाले, चटणी आहे, त्याच्या खाली कोशिंबीर आहे, त्याच्या खाली असे सगळे डाव्या हाताचे उजव्या हाताचे हे सगळं ताट भरलंयस आई. नैवेद्याचं ताट होतं ना आई, सगळं तू भरलंयस. पोटात असे काही वेगवेगळे कप्पे आहेत का म्हणाले. श्रीखंडाचा कप्पा वेगळा, लोणच्याचा वेगळा, असं काही नाही ना. सगळं अन्न कुठे जातं? अरे म्हणले सगळं अन्न एकाच ठिकाणी जातं. मग म्हणले असं वेगवेगळं कशाला वाढलंय, मला काला करून दे. तिने विचारेल सगळं अन्न एकत्र केलं, काला केलं. आता म्हणले मला वेगळं करून दे. आता करता येईल का? म्हणले यातली डाळ बाजूला कर, यातलं श्रीखंड बाजूला कर, यातलं सगळं जिथल्या पहिल्यासारखं कर. म्हणले नाही करता येईल, एका देवाशिवाय कोणाला जवळ नाही. तसं म्हणले भगवंताने काला केला, आता कोणाला वेगळं करता येईल का? नाही करता. एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होईना, तैसे बेंचाडना ना केवीकडे. तसं हे भगवंताने निर्माण केलेलं आहे, कसं करणार सामान्य माणसाला. वायो सुटे सरासरा सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे निरासरसे पडती. असं वायो सुटे सरासरा, प्रचंड असा वारा सुटलाय, आकाशातनं गारा पडतायत. त्या पाण्याबरोबर नाना प्रकारचे जीव येत आहेत खाली. कुठे? त्या वनस्पतीमध्ये जात आहेत. त्या वनस्पती आपण खातो, आपल्यामध्ये ओझ निर्माण होतं. ते आकाशात पडणारे जीव त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात जातात. बघा काय म्हटलं, तैसे हे जीव निरासारखे पडती. वायुरूपे कमळ कळा, तोची आधार जळा, तया जळाच्या आधारे भूगोळा, शेषे धरले श्रीनाम. वायूच्यामुळे ही कमळाची कळा आहे आणि त्याला आधार, कमळाला आधार कोणाचा आहे? म्हणाले पाण्याचा आधार आहे. जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरले. या जलाच्या आधाराने शेषाने या पृथ्वीला मस्तकावर धारण केलेलं आहे. जसं पाणी
कमळाला धारण करतं, तसं हे जी सृष्टी आहे ती सगळी जलाशय आहे आणि मध्ये शेषांनी त्या पृथ्वीला वरती धरलेलं आहे. त्या जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरले श्रीराम, शेषास पवनाचा हार. म्हणजे तो नाक काय खातो असं, पृथ्वी अखंड डोक्यावर मस्तकावर धारण करणारा, त्याचं खाद्य काय असेल? म्हणजे काही नाही, तो वारा खाऊन राहतो. बघा काय म्हणते, शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा श्रीराम. महाकुर्माचे शरीर वरे नेणे ब्रह्मांड पालते गाते, एवढे शरीर ते राहिले वायूचे ने श्रीराम. महाकुर्म आहे. त्या कुर्मा अवतारामध्ये सुद्धा ते एवढं प्रचंड शरीर आहे, ते वायूनेच तगलेले. वारा हे आपले दंती पृथ्वी धरली होती, तयाची एवढी शक्ती वायूमुळे श्रीराम. वराहा अवतार माहिती आहे, पृथ्वी रसा हिरण्याक्षाने पृथ्वी रसदाळा नेली होती. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हिरण्याक्ष त्याने पृथ्वी अशी काखेत घातली आणि रसदाळात नेली. मग भगवंताने वराहा अवतार धारण करून पृथ्वीला वरती आणलं. मग पृथ्वी उचलण्या इतकी ताकद त्या वराहाच्या अंगात कशी आली? वायूच्या शक्तीमुळे. हिरण्याक्षाला मारलंय नरसिंहाने. काय म्हणते बघा, वारा हे आपले दंती पृथ्वी धरली होती, तयाची एवढी शक्ती वायूमुळे श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर, वायू स्वरूप विचार विवेके जाण तिसरा. ब्रह्मदेव असो, विष्णू असो, शंकर असो, आणि चौथा हा जगाचा ईश्वर जगदीश्वर, हे सगळे वायू स्वरूप आहे. वायूच्या रूपाने प्रकट होतात आणि वायूच्या रूपाने ते काय, आता बघा, वायूच्या रूपाने मूर्ती आहे, प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे मंत्राच्या साह्याने ते दैवत प्रकट होतात आणि मंत्राने विसर्जन केले की जातात. म्हणजे देव कसे आहेत? वायू स्वरूप आहे. नैवेद्य दाखवलेला आहे, खाल्ला वायू स्वरूप. मग त्याचा वास फक्त घेतो देव. काय बाकी पाव किलोचा पाव किलो पेढे बाहेर. मग म्हणले देवाने काय खाल्लं? हे पेढे माझ्या आहेत, हा जो आपला अहंकार आहे तो देवाने खाल्ला. बाहेर येताना पेढे काय काठे गुरुजींनी दिलेले पेढे आहेत का छोटे वहिनींनी दिलेले पेढे आहेत? नाही. बाहेर येताना तो देवाचा प्रसाद आहे, आज जाताना ज्याने आणला त्याचा आहे. म्हणजे आपला जो अहंकार आहे, हे माझे पेढे, हा अहंकार देव खाऊन टाकतो. तुम्ही त्या पेढ्यावर दिलेलं प्रेम त्याचा स्वीकार करतो. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर, वायू स्वरूप विचार विवेके जाण तिसरा. हे सगळे वायू स्वरूप आहे, प्रकट होतात पुन्हा गुप्त होतात. 33 कोटी सूर्यर, 88 सहस्र ऋषेश्वर, सिद्धयुगी भारेवार वायू करता श्रीराम. सगळ्यांच्या शरीरामध्ये वायू आहे. मग ते 33 कोटी देव असोत, 88 सहस्र ऋषेश्वर असोत, नाना प्रकारचे सिद्ध असोत, योगी असोत, या सगळ्यांची शरीर वायूमुळे चालतात. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडणी, 8 कोटी भूतखाणी वायू रूपे श्रीराम. मग 9 कोटी कात्यायनी असो, 56 कोटी चामुंडा असो, 8 कोटी भूतावळी असो, सगळे वायूच्या शरीर आधाराने चालतात. आपल्याला माहिती आहे, नवनाथ आपण वाचतो ना. या सगळ्या देवतांना जमिनीला खेळून ठेवण्याची ताकद त्या नाथपंथी योग्यांकडे होते. ते सगळे वायूच आकर्षण करायचे. वायू आकर्षण झाला की तुमची हालचालच बंद झाली ना. भूते देवते नाना शक्ती, वायुरूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीव नेणो किती, भूमंडळी श्रीराम. नाना प्रकारची भूत आहेत, दैवत आहेत, ती वायू स्वरूप आहे. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकात गेला, सकळा ठाई पुरवला, समर्थ वायू श्रीराम. पिंडी म्हणजे या देहामध्ये, ब्रह्मांडी म्हणजे या ब्रह्मांडात आहे, सगळ्या विश्वाला व्यापून आहे. कोण? वायू. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकात गेला, सकळा ठाई पुरवला, समर्थ वायू श्रीराम. ऐसा हा समर्थ पवन, असा हा वायू सर्वामध्ये समर्थ म्हणजे सामर्थ्यवान आहे.
हनुमंत जयाचा नंदन, त्याचा मुलगा मारुती, पवन पुत्र हनुमान. हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणे तनमन, हनुमंताचे श्रीराम. मारुती तन मन धनाने रामरूप झालेला होता. रघुनाथ स्मरणे तनमन, हनुमंताचे श्रीराम. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद. हनुमंत हा वायुदेवचा मुलगा आहे. मुलामध्ये आणि वडिलांमध्ये फरक नाही. म्हणजे काय, DNA एकच आहे म्हणजे दोघांचा. तसंच फरक आहे का भगवंतामध्ये? आपल्यामध्ये फरक नाही, त्याचा आपला DNA एकच आहे. लक्षात, त्याचंच आपण आहेत ना. आई वडिलांचे अंश पूर्ण मुलामध्ये येणार ना. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद, म्हणून दोघेही अभेद, पुरुषार्थाविषयी श्रीराम. म्हणून वायूचा जसा पुरुषार्थ तसाच मारुतीचा पुरुषार्थ. हनुमंतास बोलजे प्राणनाथ, म्हणून मारुतीला प्राणनाथ म्हटलंय. आता ही संज्ञा प्राणनाथ म्हणून कुणी दिली? तर लक्ष्मणाचा प्राण मारुतीने वाचवला. काय आणला? द्रोणागिरी आणू. बरोबर आहे ना. म्हणून रामाने त्याला उपमा दिली, प्राणनाथ, तू प्राणाचं रक्षण करणार आहेस बाबा, माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचवला. पुन्हा एकदा दिली तीच उपमा. म्हणजे दुसरी काही आठवली नाही का त्यांना? अहो, दुसऱ्यांचा जीवच वाचवला ना. अहिरावण महिरावण घेऊन गेले होते, तिथेही वाचवलं. मुख्य प्राण रामाचा तिथे वाचवलं. हनुमंतास बोलजे प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ, प्राणे विण सकळ व्यर्थ, होत जाते श्रीराम. प्राणाशिवाय सर्व व्यर्थ. मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायू रोधला होता सकळ देवास अवस्था, प्राणांत मांडले श्रीराम. मागे मारुतीला मृत्यू आला होता, म्हणजे बेशुद्ध पडला होता तो. मरता मरता वाचला म्हणला त्यातले. त्यावेळेला मगाशी गोष्ट सांगितली ती, सगळ्या देवाचे प्राण आकर्षण करून घेतले. सकळ देवास अवस्था, प्राणांत मांडले श्रीराम. देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन, वायू प्रसन्न होऊन मोकळे केले श्रीराम. मग देव सगळे एकत्र आले. आता आमचं कोणतंही शस्त्र मारुतीला त्रास देणार नाही. इंद्र म्हणाला, मी जरी वज्र मारलं तरी मारुतीला त्याचा काही परिणाम होणार नाही. यम म्हणला, माझा काळदंड टाकला तरी मारुतीला काही त्याचा त्रास होणार नाही. प्रत्येकाने आपली आपली जी आयुध आहेत, ब्रह्मदेवाने सांगितलं, माझा ब्रह्मपाश सुद्धा मारुतीला बांधू शकत नाही. म्हणलं त्यांचा इंद्रजितांचा ब्रह्मपाश टाकला, मारुतीला बांधलं, असं कसं काय झालं? तुम्ही तर म्हणता त्याला वर दिला, माझा ब्रह्मपाश तुला काही करणार नाही. जेव्हा तो ब्रह्मपाश समोरने येताना दिसला, तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला विनंती केली मारुतीला, अरे बाबा, हा तुला त्रास देऊ शकत नाही, पण माझा मान राख बाबा, ह्याच्यात अडक तू. मग तुला तिथे दरबारात गेल्यावर काय तुझं पराक्रम दाखवायचं तो दाखव. म्हणून ब्रह्मदेवाचा मान राखण्यासाठी मारुती त्या ब्रह्मपाशात सापडला. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरोध पाहतच राहिले श्रीराम. म्हणून मारुती ईश्वराचा अवतार, त्याचा पराक्रम देव पाहत राहिले. म्हणजे यांचा पराक्रम पाहायला देव कुठून आले होते? ज्यावेळेला ते सेतुबंधनाचा कार्यक्रम चाललेला होता, मारुती ज्यावेळेला द्रोणागिरी पर्वत घेऊन आला, त्यावेळेला आकाशातनं देव सगळे पाहत होते हा मारुतीचा पराक्रम. म्हणून म्हटलंय, देव पाहतच राहिले. याचा पुरुषार्थ सुरूर पाहतच राहिले श्रीराम. देव कारागृही होते, हनुमंते देखले औचिते, संहार कुंडलंके होते, विटंबून पाडले श्रीराम. देव कारागृहात होते. मारुतीने सांगितलं, घाबरू नका, आम्ही आता रामाला घेऊन येतोय, तुम्हाला बंधनमुक्त करतोय. उसणे घेतले देवाचे, मूळ शोधले राक्षसाचे, मोठे कौतुक पुच्छकेताचे, आश्चर्य वाटे श्रीराम. उसणे घेतले देवाचे. देवाला रावणाने जो त्रास दिला होता त्याचं उसणं घेतलं, म्हणजे त्याची परतफेड केली. कशाच्या रूपाने? आपल्या शेपटीला जे रावणाने अग्नी लावला, त्या अग्नीने त्या रावणाचंच घर जाळलं.
रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे श्रीराम. रावण होता सिंहासनावरी. तिथे त्या रावणाच्या दरबारामध्ये असे दिवे घेऊन लाईट होते, दिवे घेऊन लोक उभे आहेत. असे लाईट कुठे होते त्यावेळेला? दिव्याचेच लाईट. मारुतीने शेपटीने असा फवारा सोडला, म्हणजे फटकारा मारला, सगळे दिवे गेले विझून. अंधार. मारुतीने जे धर के मार असं केलं आणि रावणाच्या मागे जाऊन त्याच्या पाठीवर बुक्क्याला असा मारल्या. कोण मारता येते कळत नाही, बोलता येत नाही. बोललं तर म्हणले आपलं तोंड जायचं, गप्प बसून. त्याला मुख्याचा मार म्हणतात. रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे श्रीराम. लोक माठामध्ये पाणी भरून, आता बाजूला चारी बाजूला समुद्रच न, जिथे कुठे गोडं पाणी मिळायचं तिथनं ते घेऊन जायचे. मारुतीने काय केलं? माठ घेऊन चालले लोक की त्यांच्या कानात ते शेपूट फिरवायचं. दाडकेने माठ खाली पडायचे. पाण्याचा तुटवडा झाला लंकेमध्ये. काय म्हणतात बघा. देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे श्रीराम. देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखील, मनामध्ये रघुनाथाला करुणाभक्त करते श्रीराम. देवाला मोठा आधार वाटला की हा आपली सुटका करू शकेल, म्हणून देवाने रघुनाथाची करुणा भागली. दैत्यावघे संहारले, देव तात्काळ सोडले, प्राणी मात्र सुखी झाले, त्रैलोक्यवासी देव दैत्यावघे संहारले. अनेक दैत्यांचा पराभव केला, त्यांना मारलं आणि बंदीशाळेतनं देव सोडवले. प्राणी मात्र सुखी झाले, प्राणी मात्र सुखी झाले. सर्वसामान्य माणसाला राक्षस त्रास देत होते, सामान्य मनुष्य त्या त्रासापासून मुक्त झाला. त्रैलोक्यवासी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु श्री शर्मादेव आयुष्मान निर्मण नाम समास 6वा श्रीराम समर्थ श्रीराम. श्री कृष्ण गोविंद. श्री कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. आता महद्भूताचं निरूपण. महद्भूत कोण आहे? एको विष्णुर्महद्भूता पृथग्भूतान्यन एकशः. एक मोठं भूत आहे विष्णू, त्याला म्हणतात परमात्मा. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरूपिले श्रीराम. पृथ्वीचं मूळ कशात आहे याचा शोध घेताना असं लक्षात आलं की पृथ्वी पाण्यापासून निर्माण झाली. पाण्याचं मूळ कुठे आहे याचा शोध घेताना तर अग्नीपासून निर्माण झाला असं लक्षात आलं. अग्नी कशापासून निर्माण झाला याचं मूळ शोधत गेलो, त्यावेळेला वाऱ्यापासून निर्माण झाला असं लक्षात आलं. आता ऐका पवनाचे मूळ. म्हणलं हा पवन कुठून झाला, मग त्याचं मूळ सांगा. आता एका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, तो अंतरात्मा अत्यंताची चंचळ, सकळामध्ये श्रीराम. सगळ्यांच्या मध्ये तो आत्मा. तो येतो जातो दिसेना. हा प्राण कसा गेला कळत नाही, शरीरात कसा आला कळत नाही. तो येतो जातो दिसेना, दिसत नाही. असा लहानपणी आम्ही पुस्तकात वाचलं होते का गोष्ट. एका माणसाचा प्राण जायची वेळ आहे आणि डॉक्टर सांगितलं आता ह्याचा प्राण जाणार. म्हणजे कसं जातोय तो आम्हाला बघायचं. मग काय केलं, म्हणजे 15-20 मिनिटाचा सोबते. मग ते काय सिलेंडर काचेच्या ह्याच्यात ठेवला, त्याला सिलेंडरमध्ये त्याचं सुरू झालं प्राणवायू होती. आणि मग म्हणले बघू आता ह्या काचेतनं कसा जातोय.
ज्यावेळेला त्याचा प्राण जायची वेळ आली त्यावेळेला कास ताडक्याने तुटली आणि तो निघून गेला. कसा जातो कळतं, येतो जातो, दिसत नाही. म्हणजे CCTV लावली होती पण तरी दिसला नाही. प्राण जाताना दिसतोय का? पेशंट काय करतोय सगळं आपल्याला इथनं दिसतंय, त्याचं ऑपरेशन चाललेलं दिसतंय, सगळं दिसतंय, पण त्याचा प्राण कसा जातोय त्यात काही ते कॅच होत नाही. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानाना वेदश्रुती श्री श्रीना. अनुमानेना अनुमानेना, त्याचा अंदाज करता येत नाही, त्याला जाणता येत नाही. कुणाला वेदश्रुती नाही कळत नाही. वेदातले जे श्रुती आहेत देवाचं वर्णन करणारे त्यांना सुद्धा कळत नाही. त्या सुद्धा म्हणतात नेती नेती पराश्रुती, आम्हाला कळत नाही असं म्हणतात. परमात्मा कसा आहे तर आम्हाला शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. शब्दात वर्णन करून सांगता येईल का? आम्हाला भूक लागली म्हणजे शब्दात वर्णन करून सांगा. व त्याला येतो वाचो निवर्तनते, त्याला शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. मग म्हणले कसं कळायचं? ते शब्देवी न संवादिजे इंद्रियाने न ता भोगिजे. ते म्हणाले शब्द वाचून कळतं. म्हणजे कसं काय? शब्दा वाचून कळले सारे शब्दाच्या पलीकडले. शब्दा वाचून कळते का नाही? एकमेकाच्या अंतरंगातले भाव शब्दा वाचून कळतात. शब्दा वाचून कळले सारे शब्दाच्या पलीकडले. म्हणजे ज्याचं वर्णन शब्दात करून सांगता येत नाही ते अनुभवाला येतं पण सांगता येत नाही. मला कळलं म्हणून सांगता येईल का? नाही, कारण ते शब्दात सांगताच येत नाही, पण कळलं. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीशी श्रीराम. मुळी मुळीचे स्फुरण तेच्या अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम. मुळी मुळीचे स्फुरण म्हणजे मूळ स्फुरण जे आहे. काय मूळ स्फुरण आहे? एकोहम बहुश्याम. मला एकटेपणाचा कंटाळा आलाय. एकोहम, मी एकटाच आहे, पण मग मीच अनंत रूपे अनंत वेशे. तोच एकटाच अनंत रूपाने नटलेला आहे. मुळी मुळीचे स्फुरण तेची दिसे, मुळी मुळीचे स्फुरण तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रद्धा परमात्म्यापासून. हे सगळं सत्व रज 3 तम 3 गुण निर्माण. त्रिगुणापासून झाली भूते. या त्रिगुणापासून सगळं भूते म्हणजे हे सगळं विश्व निर्माण झालं. त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट जसे ते, त्या भूताचे स्वरूप ते विवेके ओळखावे श्रीराम. अशी त्रिगुणापासून निर्माण झालेली जी सृष्टी आहे. आता या भाजीपाल्यात सुद्धा सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे की नाही? म्हणजे त्या भाजीपाल्यात सुद्धा सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे. असं कसं म्हणजे? मिरच्या साध्या पण आहेत, मध्यम पण आहेत आणि तिखट पण आहेत. एकाच मिरचीत सत्व रज तम 3 गुण आहेत. काय म्हणजे ह्या प्रत्येकात 3 गुण आहेत. प्रत्येक माणसामध्ये सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमगुण आहे. त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट जसे ते, त्या भूताचे स्वरूप ते विवेके ओळखावे श्रीराम. आता हे स्वरूप कसं आहे ते विवेकाने म्हणजे सारासार विचाराने कळतं. त्यामध्ये मुख्य आकाशाचा भूतावता विशेष, त्याच्या प्रकाशे प्रकाश सगळं काय आहे श्रीराम. ही सगळी भूत त्याचं मूळ कुठे म्हणाले? आकाशात आहे. आकाशातनं हे त्रिगुण हे सगळे निर्माण झालं. त्यामध्ये मुख्य आशाचं भूतामध्ये विशेष, याच्या प्रकाश हे प्रकाश सगळं काय आहे श्रीराम. एक विष्णू महद्भूत ऐसा भूताचा संकेत. आपण जे भूत म्हणतो ना ते कुठलं आहे? एको विष्णू महद्भूता. एक विष्णू हा सगळ्या भूतांचा अधिपती आहे. म्हणजे त्याच्यापासून हे सगळं विश्व झालं, निर्माण झालं. भूत कुणाला म्हणले? जो जो मनुष्य किंवा प्राणीमात्र भेटेल, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. तुम्हाला भेटणार आहे याच्यावर प्राणीमात्र ते सगळं परमात्म्याचाच भाग आहे.
एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचिती पाहिली पाहिजेस राम असं म्हटलंय. एक विष्णू महद्भूत, सगळ्यात मोठं भूत ते असं म्हटलं आहे. पण याची प्रचिती आली पाहिजे. म्हणजे कसं आहे, शास्त्रामध्ये सांगितलंय त्याला शास्त्र प्रचिती असं म्हणतंय. शास्त्रात जे सांगितलंय तेच गुरुच्या मुखातनं आपल्यापर्यंत आलं म्हणून त्याला गुरुप्रचिती म्हटलंय. आणि गुरुनी जे सांगितलं त्याचा प्रत्यक्ष जीवनात ज्यावेळेला आपल्या अनुभव आला त्याला आत्मप्रचिती असं म्हटलंय. मग हे प्रचितीला यायला पाहिजे, म्हणजे अनुभवाला यायला पाहिजे का नाही. विस्तारे बोलली भूते, त्या भूतामध्ये व्यापकते विवरून याची प्रचिती पाहिली पाहिजे श्रीराम. आतापर्यंत नाना प्रकारची भूतं म्हणजे पंचमहाभूतांचा आपण विस्तार पाहिला. पृथ्वीचा पाहिला, त्यानंतर पाण्याचा पाहिला, अग्नीचा पाहिला, वायूचा पाहिला, आकाशाचा विस्तार पाहिला. हे सगळ्या पंचमहाभूतांचा विस्तार आपण पाहिला. पण या सगळ्या पंचमहाभूतांना व्यापून उरलेलं आहे. ते सगळ्यांना दशांगुले उरला, सगळ्याला पुरून उरलेलं आहे. 10 अंघोळ कुठनं मोजायची, ही 4, ही 4, 8 आणि ही 2. इथे ब्रह्मांड जातात, इथनं प्राण ब्रह्मांडी जातात. दशांग ह्या सगळ्यांना व्यापून तो उरलेला आहे परमात्मा. महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या डोक्यावरती लोणी ठेवून पहा ते वितळत आहे का नाही म्हणून. शेवटी ते ब्रह्मांडी प्राण नेऊन ठेवतात. विस्तारे बोलली भूते, त्या भूतामध्ये व्यापकते विवरोने पाहता येते प्रत्ययाशी श्रीराम. आणि हे आपण शोध घेतल्यानंतर असं लक्षात येतं की सगळी पहा पंचमहाभूत जेवढ्या त्यांचा विस्तार आहे त्याच्यापेक्षा जास्ती विस्तार ह्या महद्भूताचा म्हणजे परमात्म्याचा आहे. ते सगळ्याला व्यापून आहे. आत्म्याच्या चपळपणापुढे वायू ते किती बापडे, आत्म्याचे चपळपणा रोकडे समजून पाहावेस ना. आत्म्याचं जे चपळपण आहे त्याच्या पुढे वायूचं चपळपण कमी पडतंय, त्याच्यापेक्षाही चंचल आहे तो आत्मा. आत्म्या वेगळे काम चालेना. शरीरात जर आत्मा नसेल तर काय काम चालणार आहे. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्तरूपे विचारना ना पाहून सोडे श्रीना. आत्मा शरीरामध्ये आहे. जसं कौरव पांडवांचे युद्ध संपल्यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणाले तू आधी खाली उतर मग मी उतरतो. तर अर्जुन काय म्हणाला, नेहमीची पद्धत अशी आहे की सारथ्याने आधी खाली उतरायचं आणि मग सेनापतींनी कोण तिथं बसले असेल रथ्याने मग खाली उतरायचं आहे. पण आज तू मला आधी का उतरायला सांगतोयस. ते म्हणले खाली उतरलं की कळेल. मग विश्वाचार्यांनी द्रोणाचार्यांनी जे काही अस्त्र अग्निअस्त्र ते टाकलं ते भगवंताने आपल्या शक्तीने तो रथ सांभाळून ठेवला. अर्जुन उतरल्यानंतर भगवंत खाली उतरले. भगवंत खाली उतरल्याबरोबर मारुतराय जे जो ध्वजाला धरून उभे होते ते आकाशात निघून गेले आणि तो रथ जळून गेला. तसा हा परमात्मा जो पण ह्या रथात आहे तोपर्यंत हे शरीर चालवतोय. जसं कृष्ण ते रथ चालवत होता ना तसा हा रथ चालवतोय आपला. चालीविषयी हाती धरून या. तो ह्यातनं खाली उतरला की राम बोलो हे राम बोलो असं आहे. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्तरूपे विचारना ना पाहून सोडी श्रीराम. आत्मा हा शरीरामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न केला तरी दिसत नाही, पण त्याच्याशिवाय काम चालत नाही.
म्हणले एवढी मोठी लिफ्ट उचलली जाते, म्हणजे कशाच्या जोराने उचलली जाते? म्हणले विजेच्या जोराने उचलली जाते. म्हणले ती वीज दिसते का? नाही. पण ती शक्ती काम करते ना, इलेक्ट्रिक शक्ती काम करते. पण ती म्हणले मला दाखवा तर दाखवता येईल का? दाखवता. आत्म्या वेगळे काम चाले ना, आत्मा दिसेना ना आढळे ना, गुप्त रूपे विचारना ना, पाहोन सोडे श्रीराम. पिंड ब्रह्मांड व्यापून धरले, नाना शरीरे विसाळले, विवेकी जनास भासले जगदांतरे श्रीराम. पिंड ब्रह्मांड व्यापून धरले, हा जगदात्मा या संबंध ब्रह्मांडात आहे, व्यापून आहे. जडी स्थळी काष्टी पाषाणे अवघा भरला चक्रपाणी ब्रह्मांडात आहे, तसं या पिंडामध्ये सुद्धा आहे. पिंड ब्रह्मांड व्यापून धरले, नाना शरीरी विसाळले, विवेकी जनास वाचले जगतात. मग विवेकी मनुष्य जो आहे, सारा विचार करणार आहे, त्याला हा जगामध्ये भरलेला परमात्मा दिसायला लागतो. म्हणजे त्याला जाणवतो की इथे पण देव आहे. आत्म्या वीण देह चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासाल्या श्रीराम. आत्म्या वीण देहे चालती, शरीरात आत्मा नाही आणि देह चालेल असं होईल का? नाही. अष्टदा प्रकृती आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत आहेत, त्यांनी शरीर बनलेले आहे. आणि सत्व रजत तम हे 3 गुण, अशी अष्टदा प्रकृती आहे. पण ह्या अष्टदा प्रकृतीला चालवणारा तो आत्मा परमात्मा तो आहे, म्हणून हे अष्टदा प्रकृती चालतायत. आत्म्या वेण देह चालते, हे तो नगडे कल्पांती, अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपाशा आल्या स्त्रीला. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी. मुळापासून शेवटपर्यंत सगळं काय करायचं तो आत्माच करतो. आत्म्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम. असा हा जो परमात्मा आहे, त्याच्या पलीकडे कोण आहे? तर ते परब्रह्म आहे. आत्मा आणि आत्म्याच्या पलीकडे कोण आहे? परमात्मा. परब्रह्म ते श्रीराम, पण ते निर्गुण निर्विकार आहे. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्रामा चेष्टवितो, नाना सुखदुःखे भोगितो, देहात्मयोगे. हा आत्मा शरीरामध्ये या सगळ्या इंद्रियांना चालना देतो आणि सुखदुःख भोगतो. म्हणजे आपल्या डोळ्याच्या माध्यमातनं एखादं सुंदर असणार नाटक म्हणा, एखादा सुंदर सिनेमा म्हणा, टी व्हीवरचा चाललेला कार्यक्रम म्हणा, मॉलमध्ये गेल्यानंतर ते सगळं दिसणारं दृश्य म्हणा, म्हणजे तो कोणाच्या माध्यमातून आनंद घेतोय? डोळ्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतोय. आत्मा या देहाच्या माध्यमातून, जिभेच्या माध्यमातून अन्नपदार्थाचा आस्वाद घेतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद तो घेतोय ना, तो ह्या देहाच्या माध्यमातून घेतोय. म्हणजे ह्या देहाला होणारं सुख आणि दुःख, तर देह आहे म्हणून सुख आणि दुःख आहे. देह आहे म्हणजे काय? देहाशी तादात्म्य आहे तोपर्यंत सुख दुःख आहे. देहाशी तादात्म्य सुटलं की सुख नाही दुःख नाही. एरवी आपल्याला टाचणी टोचली तरी वेदना होतात, पण ॲनेस्थेशिया दिल्यानंतर आपण आपलं चाललेलं ऑपरेशन पाहू शकतो. म्हणजे दुखत नाही का हो? माझ्या डोळ्यांनी पाहतो, कारण तिथे ॲनेस्थेशिया आहे. म्हणजे तेवढा भाग आता आपल्या मनाचा संपर्कच तुटून गेला आहे. पुन्हा शुद्धीवर आला की त्याच्या वेदना सुरू झाल्या. म्हणजे देहाशी तादात्म्य झालं की सुख दुःख आहे. देहाशी तादात्म्य नाही आहे तर सुख नाही दुःख नाही. मग त्याच्याशी तादात्म्य आहे म्हणून हे सुख दुःख आहे. आत्म्याचं ह्या देहाशी तादात्म्य झालंय म्हणून त्या देहाबरोबर येणारी ती सुख आणि देहाबरोबर येणारी दुःख दोन्ही तो भोगतोय.
आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्रामे चेष्टतो, नाना सुखदुःखे भोगतो, देहात्मयोगे श्राम. सप्त कंचुके ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखावा श्रीराम. राहिलेला कथाभाग आपण उद्या ऐकून. आज 14 ओव्या या 7व्या समासातल्या पूर्ण झाल्या. ते 6वा पूर्ण झाला आणि 7व्यातल्या 14 ओव्या झाल्या. झाले साधनाचे फळ, संसार जाहला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठावची नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले, ते ते जागृती सुडाले. सहजची अनुर्वाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्यास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा, कर्ता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमोने भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती कमलजा ठेविले, फुले त्यावरी. लागला पंचबाण जाती, लागला पंचबाण जाती. असे देवदन कमल समनयन हरपले, बाण पावताची. उभीही पटीला पीतांबर कशिला, कस्तुरी टिळक भव्यमाला. मिथिला अबीर गुलाला, दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना. नाचती भक्त प्रेमात्यंत गुंतले, चित्त हरी पायी. गुंतले चित्त हरी पायी. गणूला भाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभुची, कमलजा विठ्ठलाची. महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. जय जय.